तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बॅगची बॉडी कशी बनवायची। आता आपण इथे बघणार आहोत की आपण लीफ कसं बनवायचं बॅगवर। तर इथे सगळ्यात पहिले मी स्लिप स्टिच बनवलं आहे आणि ते बॅगवर स्लिप स्टिचने अटॅच केलं आहे। मग नेक्स्ट स्टिचमध्ये मी सिंगल क्रोशे बनवला आहे। सिंगल क्रोशे केल्यानंतर आपण इथे 2 चेन्स बनवूया आणि 2 चेन्स स्किप करून आपण थर्ड चेनमध्ये अजून एक सिंगल क्रोशे करूया आणि हा पॅटर्न आपण पूर्ण बॅगवर रिपीट करून फर्स्ट राउंड आपला बनवून घेऊया आणि लास्टमध्ये आल्यानंतर स्लिप स्टिच करू। नंतर आपल्याला सेकंड राउंड स्टार्ट करायचा आहे। इथे मी सगळ्यात पहिले डी हुक अटॅच करेल। तर इथे माझ्याकडे टोटल 24 स्वॉल्स आहेत, त्याच्यात मी एक एंडमध्ये डी हुक अटॅच करते। तर आपला खालचा पॅटर्न जो होता एक सिंगल क्रोशेवर आपण एक सिंगल क्रोशे करूया, मग 2 चेन्स जी होती त्याच्यात आपण 2 सिंगल क्रोशे करून परत नेक्स्ट सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे करत आपण हा सेकंड राउंड कंप्लीट करूया। सेकंड राउंड झाल्यानंतर आपण स्लिप स्टिच करून घेऊ। स्लिप स्टिच केल्यानंतर इथे आपण 2 सिंगल क्रोशे करूया। 2 सिंगल क्रोशे केल्यानंतर 3 चेन्स बनवू। 3 चेन्स बनवल्यानंतर हा आपला फर्स्ट स्वल जे आहे त्याच्या बाजूला आपल्याला 2 डबल क्रोशेस मिळतील, त्याच्या बॉटममध्ये इन्सर्ट करून एक सिंगल क्रोशे करू तर आपली चेन जी आहे अटॅच होऊन जाईल। मग आता चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, मग परत एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे बनवून आपल्याला लीफ बनवून घ्यायची आहे। आपल्याला इथे ओव्हरलॅपिंग लीफ बनवायची आहे। लास्ट सिंगल क्रोशे झाल्यानंतर आपल्याला परत 3 चेन्स बनवायची आहे आणि अदर साइड ऑफ द स्वलमध्ये अजून एक लीफ बनवायची आहे। तर इथे मी 3 लीव्स बनवले। आता हे दुसऱ्या साईडचं स्वल आहे, त्याच्या बाजूचे 2 डबल क्रोशेसच्या बॉटममध्ये आपण इन्सर्ट करून एक सिंगल क्रोशे करून टाकूया। मग परत आपण लीफमध्ये सेम पॅटर्न फॉलो करू। एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, अशा प्रकारे आपले दोन्ही लीव्स क्रिएट होऊन जातील आणि अशाच प्रकारे आपल्याला थर्ड राउंड प्रत्येक एका स्वॉलमध्ये कंप्लीट करायचं आहे। तर आपल्याकडे टोटल 24 लीव्स इथे क्रिएट होतील। आता ही लीफ दोन्ही साईडची लीफ बनल्यावर आपल्याला काय करायचं आहे की ज्या स्टिचमध्ये आपण लीफ क्रिएट केली आहे ती स्टिच सोडून नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून ही लीफ आपल्या बॅगशी अटॅच करून घ्यायची आहे। हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपण इथे स्लिप स्टिच करून घेऊया। हे झाल्यानंतर आपल्याला 5 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचं आहे आणि हेच लीफचं पॅटर्न फॉलो करायचं आहे, ज्याने आपल्या 24 स्वल्समध्ये 24 लीव्स क्रिएट होते। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।